लोकांना असं वाटतं की भातामध्ये खूप खतं घालावी लागतात, युरिया लागवड DAP घातल्याशिवाय भात येत नाही, भाताला करपा येतो, तांबेरा येतो, प्रचंड रोगराई येते. हे सर्वसामान्य रासायनिक लोकांचं म्हणणं झालं. मी नेहमी लोकांना म्हणतो की तुम्ही नैसर्गिक शेती करत असाल तर निसर्गातली जी शक्ती आहे, जी कॉस्मिक एनर्जी आहे, जी वैश्विक शक्ती आहे, ती शक्ती तुमच्या पिकाचं रक्षण करत असते मित्रांनो. ते एक शेतकरी अडचणीत आहे. अनेक पिकांना रोगराईचा विळखा आहे आणि अनेक पिकांना न वाढ झाल्यामुळे फटका बसला आहे. माझा प्रत्येक शेतकरी आर्थिक अरिष्टामध्ये आहे. यावर्षी शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. कुणाचं झालं आहे माहिती आहे? जे रासायनिक शेती करतात त्यांचं झालं आहे. बरोबर आहे ना सर? बरोबर, अगदी बरोबर. जे नैसर्गिक शेती करतायत, दोन्ही शेतकरी माझ्याबरोबर आहेत. या दोन्ही शेतकऱ्यांनी भात केलं, यांचाही व्हिडिओ घेतलाय. आज यांचाही व्हिडिओ तुम्ही बघणार आहात. यांनी नैसर्गिक शेती केली आहे, विषमुक्त शेती केली आहे, रसायनमुक्त शेती केली आहे. ह्या प्लॉटला इंद्रायणीच्या कणभर सुद्धा रसायन वापरलेलं नाही, ना शेणखत वापरलंय. आज यांनी आम्ही सांगितलेलं शेड्यूल पाळलंय.